नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, हा जन्म मी तुझ्यासाठी खास जीवन जगण्यासाठी दिला आहे. या वेळेमध्ये तू तुझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा ही माझी इच्छा होती, परंतु तू जीवनात येऊन काय करत आहेस हे मी पाहत आहे. बाळा, मी तुझ्यासाठी थोडासा वेळ काढून तुझ्याकडे आलो आहे. तू थोडा वेळ काढून माझ्याकडे पाहून ऐकून पहा. तुला तुझ्या जीवनाचे सार आणि सत्य आज समजेल. बाळा, मी पाहिलं आहे की एक व्यक्ती व्रत झाला असता त्याच्या पाठीमागे अखंड लोक गाड्या घेऊन किंवा पायी चालत त्याची अंतिम यात्रा घेऊन त्याला पाठवणीसाठी येत असतात. परंतु तेव्हा लोक विचार करतात की हा माणूस किती मोठा आणि किती चांगला होता, किती लोक याच्या अंत्ययात्रेसाठी आले आहेत. परंतु हा विचार कोणी केला आहे का की जेव्हा तो त्रासात होता आणि संकटामध्ये दिवस काढत होता तेव्हा यापैकी किती लोक आणि किती व्यक्तींनी त्याला साथ दिली होती. अरे, इथे लोक जेव्हा तुम्ही त्रासात आहात, तुम्ही वाईट प्रसंगातून जात असाल त्यावेळेस तुम्हाला सहानुभूती दर्शवण्यासाठी आणि तुमचे सांत्वन करण्यासाठी येत असतात. परंतु जेव्हा तुम्ही खरेच दुःखात आणि एखाद्या समस्येला तोंड देत असाल तेव्हा तुमच्याकडे पाहण्यासाठी कोणी येणारही नाही आणि कोणी विचारणारही नाही. म्हणून बाळा, तू कोणासाठी तुझा हा मौल्यवान वेळ इतकाही वाया घालू नकोस की तू तुझे जीवन जगणे सोडून देशील. फक्त विश्वास ठेव, तुझ्या शेवटी तू जे चांगले कर्म केले आहेस त्याला सोडून काहीच येणार नाही. हे जग फक्त मोह, माया आणि दिखाव्यावर चालते. कोणाला इथे काहीच घेणे देणे नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे एकही प्रगतीचा पाऊल टाकत असाल आणि त्यांच्यापेक्षा थोडीशीही प्रगती केलीत तर तीच लोक तुमच्यावर जळायला लागतील. तुमची प्रगती खरंच पाहणारे तुमचे आई वडील या व्यतिरिक्त या जगामध्ये कोणीच नाही. तुमचाही या गोष्टीशी सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे अशी कमेंट करा. बाळा, येथे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा स्वार्थ हवा असतो आणि प्रत्येकाला आपण सर्वात श्रेष्ठ आणि आपल्यापेक्षा इतर कोणीही पुढे जाऊ नये ही आजकाल भावना झाली आहे. लोकांमध्ये माया, प्रेम आणि उत्साह हा अंतःकरणातून पाहायला मिळतच नाही. त्यामुळे तूही अशा नात्यात गुंतू नकोस की जे नाते फक्त तुझा स्वार्थासाठी उपयोग करून घेत असतील. बाळा, विचार कर, तुझ्या प्रारब्धाचे आणि तुझ्या कर्माचे भोग हे तुलाच भोगावे लागतात. त्यामुळे तू तुझ्या कर्तव्याला विसरून इतरांसाठी असेही कृत्य करू नकोस की त्या पापाचा बोजा फक्त तुलाच भोगावा लागेल. इथे कर्माचे भोग सोसल्याशिवाय स्वामी तुम्हाला कधीच जवळ घेत नाहीत हे विसरू नका. ज्याचे कर्म जसे आहेत तसे त्यांना फळ हे भोगावेच लागतात. त्यामुळे कर्माचा विचार करून तुम्ही कृत्य करत राहा. एक वेळेस मला तुझी कीव आणि तुझे एखादे चांगले कर्म पाहून तुला माफ करण्याची इच्छा होईल, परंतु कर्म तुला कधीही माफ करणार नाही. तू त्यापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न केलास तरीही विसरू नकोस. कर्म तुला जसे की एक वासरू कळपामधून त्याची गाय अगदी सहजपणे शोधून काढते, तसेच कर्म तुला शोधून काढेल आणि तुझ्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे जीवनात तुला जितके करता येईल तितके इतरांसाठी चांगले करतच राहा, परंतु त्या करण्याचा उद्देश आणि त्यामागे जी कृती करत आहेस ती नेहमी योग्यच असावी याचा विचार करा. कधी कधी तुमचे मन इतके उदास असते की तुम्हाला वाटते की कोणीतरी असावे जे की आपल्या भावना आणि संकटे दूर करेल, आपलं मन मोकळं करता येईल. परंतु इतका विश्वास तुम्ही कोटावर टाकू शकाल असा व्यक्ती तुम्हाला मिळणे खूपच कठीण आहे. मग त्यावेळी तुम्ही विसरून जाता की आपण कोणाकडे आणि कसे दुःख व्यक्त करायचे. परंतु बाळा, मी तुमच्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे आणि तुमच्या सेवेसाठी
आणि तुमच्या हाकेला धावून येण्यासाठी मी तत्पर आहे. त्यावेळी तुम्ही मला फक्त एक हाक देऊन पहा आणि विश्वासाने आणि श्रद्धेने माझ्याकडे प्रार्थना करा. पहा, तुम्ही जर माझ्याकडे थोडेसे जरी मन वळवून पाहिलेत तर मी तुमच्याकडे नक्कीच पाहीन. माझी कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील. तुमच्या जीवनात ज्या लोकांचा वाईट गोष्टींचा प्रभाव पडला आहे त्या गोष्टी आणि त्या लोकांचा नायनाट करणे हे याचे श्रेय मी तुम्हाला देत आहे. ते श्रेय तुमच्या जीवनात असे स्थान निर्माण करेल की ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी आणि वाईट संकल्पनाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. बाळा, इथे जितकं तुम्ही देवावर विश्वास दाखवाल आणि जितकी तुम्ही देवाची सेवा कराल तितकेच देव तुम्हाला त्यांच्याजवळ स्वीकार करेल आणि त्यांच्या चरणाशी जागा मिळेल. स्वामी जीवन हे असे जीवन आहे की स्वामींनी जे तुम्हाला मार्ग दाखवले आहेत ते तुम्हाला सुरुवातीला खडतर वाटतील, परंतु जेव्हा तुम्ही या दगडावरून आणि या वाटेवरून पाऊल टाकत रस्ता पार करत राहाल त्यावेळी तुम्हाला नक्कीच एक असा मार्ग दिसून येईल की जिथे तुम्हाला सुंदर समुद्र आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे स्वच्छ चेहरा आणि मन हे अंतःकरण भरून पाहू शकाल. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ते घाण आणि काच कळगे हे सहन करावेच लागतात. स्वामी नामाची ताकद अनुभवून पहा. स्वामी तुमच्या जीवनात चमत्कार करण्यास वेळ लावणार नाही. हा अनुभव घेण्यासाठी स्वामी नामाचा गजर करायला विसरू नका. कमेंटमध्ये स्वामी आई मला तुझ्या मार्गात येण्यासाठी रस्ता दाखव आणि त्या रस्त्यावरून चालण्यासाठी तू माझे पाय असे सक्षम बनव की त्या पायामध्ये कधीही मला कंटाळा आणि द्वेष येता कामा नये. तुझ्या मनामध्ये जी माझ्याबद्दल श्रद्धा आणि भक्ती आहे ती अशीच भक्कम ठेव. स्वामी आई माझ्यावर तुझा कृपादृष्टीचा हात जो डोक्यावर ठेवत आहेस तो तू कधीही काढू नकोस. ही एका भक्ताची तुला प्रामाणिक विनंती आहे. तू माझे अंतःकरण मधून जाणतेस. मला तुला काहीच बोलण्याची गरज नाही. तू माझ्याबद्दल जे काही करणार आहेस त्यामध्ये मी नेहमीच समाधानी राहत आलो आहे आणि राहणार आहे. पुढेही तू माझा असाच विचार करावा हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आणि ही प्रार्थना तू स्वीकार करून मला आजच त्याचे उत्तर द्यावे ही नम्र विनंती. माझ्याकडून ज्या गोष्टीमधून काही माझे भाव तुला समजत असतील तर स्वामी आई ते नक्कीच तू समजून घे आणि माझी प्रार्थना स्वीकार करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.